तर नमस्कार मित्रांनो, मी मित्राचे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज पण मी रनिंगला जाणार आहे. काल 4 किलोमीटर झालं. आज पण कदाचित 4 पेक्षा जास्त करण्याचा बघू आम्ही. कालला 1 किलोमीटरच्या आधीच क्रॅम्प आला आहे. आज जर क्रॅम्प आला त्याचे तंगडे दुधारातच जाणार आहेत. पण आज आपण आता बघू. आपण आता जाऊया इकडे या साईडला. ज्यू साईडला नाही, गेल्या वेळी ज्यू साईडला गेलो होतो. त्यावेळी इकडे मिलिटरी कॅम्प आहे, त्या साईडला जाऊया. इकडे थोडंसं अंतर जास्त आहे, 4 ते 5 किलोमीटरपर्यंत आहे. मित्र बोलत होता, मित्र गेलेला. पण ह्यावेळी तो मित्र आला नाही जो जातो त्या साईडला. त्याचं जिम वगैरे असल्यामुळे तो नाही म्हणाला. जाऊ पुढे पण कधीतरी जाऊ. पण आता आम्ही थोडा वॉर्मअप करून घेतो, कारण काल क्रॅम्प आला होता, लवकरच आला होता याला. म्हणजे 1 किलोमीटरमध्ये आला, 1 किलोमीटर थोड्या वेळानंतर आला. त्यामुळे आज असं काय व्हायला नको म्हणून थोडं वॉर्मअप वगैरे चांगला करून जाऊया आम्ही. आता थोडं लेट झालं तरी चालेल, कारण आज क्लास पण नाही, म्हणून आज जास्त वेळ रनिंग करायला मिळेल. तर आता बघूया. तोपर्यंत आम्ही थोडं वॉर्मअप करून घेतो, तोपर्यंत थांबा जरा. तर चला मित्रांनो, वॉर्मअप झाला आहे. आता आपण जाऊया रनिंगला. हे पण छोटंच अंतर आहे, पण आज बघूया. आज क्रॅम्प नको यायला असं मला वाटतं आहे. आज नाहीच येणार. तर आपण आता इथून रनिंग स्टार्ट करतो आहे. आता वाजलेत 5:18 झालेत. 5:18ला मी रनिंग स्टार्ट करतो आहे. तर चला आपण आता रनिंगलाच भेटू. 0.50 किलोमीटर कंप्लीट. 1 किलोमीटर कंप्लीट. मिलिटरी कॅम्प तिकडे आलो आहे. पुढे इथून असा कधी असं गोल पूर्ण राऊंड होतो. पाहूया आता. कुठच्यातून बोललेला मित्र ते पण आठवत नाही मला. तर कुठल्या तरी रस्त्यानं जाऊ, 2 पैकी जिकडे जाऊ तिकडे जाऊ. तर मित्रांनो, आम्ही तिकडून लेफ्ट घेतलेला. राईट साईडला लाईटी होत्या, या साईडला लाईटीच नाही, पूर्ण कारो काय. इकडे आता पुढे तर आहेत लाईटी. मित्र इथे हलवलं मागून दिसत नाही, पण इथे हलवलं. रनिंग आम्ही पूर्णपणे स्लो करतो. जर क्रॅम्प आला ना तिथे पॉज हलवर, त्यापेक्षा रनिंग कंटिन्यू ठेवून हलवून स्लो 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 पूर्ण रनिंग कंटिन्यू ठेवू आम्ही. इकडून पूर्ण साईड मिलिटरी कॅम्प आहे. इकडे एक गेट आहे, त्या साईडला पण एक गेट आहे. तिकडे टँक वगैरे ठेवतात. आय डोंट नो ते रस्ते आहेत की नाही, नक्की असतील का त्याची. बाहेरच्या साईडला ठेवले. त्यावेळी राईटवरने मित्रांनो एवढे हलवली जातो. तो पण रनिंग करत करत आईला मुंबई. मला नाही माहिती त्याचा प्रॉब्लेम्स काय होणार आहे, पण ठीक आहे. पूर्ण राऊंड मार घेऊया. छान आहे. 300 मीटर्स काय कोणास ठाऊक. मी ते ह्या रूटने पहिल्यांदा येतो. ह्या रूटने मी पहिल्यांदा येतो आणि खरंच हा रूट खूप छान आहे, क्लीन पण आहे आणि रनिंगसाठी बेस्ट आहे. रोड टाइम 15 minutes, डिस्टन्स 1.78 kilometers. 15 मिनटं 1.60 किती मिनटं आहे, किलोमीटर झाले. कंटिन्यू करूया आता. हा मित्र तो बघा हलवलं येतोय मागून. तो माझ्यापेक्षा स्लो रनिंग करतो. याचं म्हणजे वाईट नाही वाटत आहे, म्हणजे चांगली वाटण्यासारखी गोष्ट नाही की मी त्यापेक्षा फास्ट धावतो. चांगली गोष्ट ही आहे, काल त्याला 1.5 किलोमीटरमध्येच क्रॅम्प आला आणि आज चांगला आहे. तो कंटिन्यू रनिंग करतो आहे, मागून येतो आहे. तो बोलतो मला स्लो चाल, मी पण स्लो चालतो. पण तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार चालतो आहे, स्लो स्लो रनिंग करत येतो आहे. आणि खूप चांगलं आहे. 2 किलोमीटर तर व्हायला आलेत तरी तो रनिंग करतो आहे. त्याला चांगला एक्सपिरियन्स म्हणजे नाही जेवढा, म्हणजे असं मला एवढा एक्सपिरियन्स नाही, पण त्याला माझ्यापेक्षाही कमी, मला थोडासा त्याच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. तर तो येतो हळूहळू रन करतो आहे, कंटिन्यू करतो आहे. पूर्ण कंप्लीट करायचे त्याच्या पण मते आहे. तो पण म्हणतो दररोज रनिंगला येऊया. कदाचित पूर्णपणे जमणार नाही, पण रनिंग कंप्लीट करू, पूर्ण करा. पण तो मला असं वाटते की तो थांबतो, पण असं नाही. म्हणजे मी पुढे आलो तर हळूहळू चालत येईल असं नाही. तो खूप स्लो रन करतो आहे आणि खरंच खूप चांगला आहे. तो कंटिन्यू करतो आहे. मित्र पण आला आहे. 2.5 किलोमीटर कंप्लीट झाले. काल जो कमी ब्रेक घेतला होता आजच्यापेक्षा खरंच खूप चांगला आहे. 1 किलोमीटर चांगला रन केला मित्र. कंप्लीट करतो, चांगली गोष्ट आहे. अजून अर्ध्या रस्त्यात आम्ही आलो. असं सर्कल आहे, सर्कल टाईप आहे हा कॅम्प. तर अर्ध्या रस्त्याचा आम्ही कंप्लीट केला आहे. अजून अर्धा रस्ता आहे, होईल कदाचित 4-5 किलोमीटर होईल नंतर. कुत्रे
अंगावर नको यायला, बस शांत आहेत. ठीक आहे. खायच्या गावात बेकार फाटली. चौकाच्या एन टाईम आला बघलं यार. काय नाही करत चल. चौकाच्या रनिंग माग नको पडायला. ठीक आहे, चालत अरे यार जवळ आलो त्याचा भोकला तो. हे फाटली बेकार होते, फाटली. शांत आहेत कुत्रे. हां आम्ही वेळेच्या आधी हा जर मागे आला ना, कुत्रे बित्रे मागे आला तर वेळेच्या आधी आम्ही कंप्लीट करू. आणि यार जवळ आलं तुझा भोकला यार, फाटली बेकार होते, फाटली. ठीक आहे, कंटिन्यू करू. चांगलं स्वागत झालं सकाळ नाही होय, तेच खरं बोलतोय. याला काय महाग पडलं असतं. याला कुत्रे पण आता माहीत पडलं पुढे आहेत की नाही कोणाच बघ. नाही रे, परत कंप्लीट करूया. इज्जत आहे भाई, भाईला पण इज्जत आहे. कंप्लीट करतोय रन कंप्लीट करतो भाई. ठीक आहे, कुत्रे आहेत याची जाणीव झाली. आता नीट येऊ चिस्तीत रन कंप्लीट झाला पाहिजे. आईच्या गावात मी म्हणतो कोणतरी बसलं इकडे. हे काय थांबलं बघतो. नॉर्मल काहीतरी आहे, नॉर्मल दगड आहे यार. मी म्हणतो कोणतरी बसलं यार, कोणतरी एक्सरसाइज वगैरे करत आहे. तर जरा 3 किलोमीटर कंप्लीट. तो टर्न घेतलेला आहे जिकडे आम्ही पुन्हा ज्या साईडून आम्ही स्टार्ट केलं त्या साईडला आम्ही वळायला. 3 किलोमीटर कंप्लीट झालेत. पुढून पण रस्ता आहे, पण पुढून पुढच्या वेळी ट्राय करू. सगळं आजच करून पाय काय गलत बांधून नाही घ्यायचे. पुढच्या वेळी ट्राय करू. थोडं अंतर जास्त होईल, कदाचित 1-2 किलोमीटर वाढेल. पुढच्या वेळी ट्राय करू, पण कंप्लीट करू पुढच्या वेळी. पण रस्ते घेत जाऊ, नवीन रस्ते ओळखीचे करून घेऊ. 3-4 किलोमीटर व्हायला आलं. Time 35 minutes. Distance 3.89 kilometers. 3.8 आवाज ऐकला असेल. 3.89 4 किलोमीटर व्हायला आलं. इकडून सीधा. अरे इकडून ना, थांब ना. कलीला वाकोला आईच्या काळात बोलायला पण नको, बोगडे पण बोलते. कलीना आणि वाकोला टर्न करून आलो आहे. हा रस्ता माहिती आहे कदाचित इकडे येणं जाणं असतं. खूप वेळा आलो इकडे या रस्त्याला. रनिंगसाठी नाही, पण असं काही काम वगैरे असलं तिकडे येतो. तिकडून जाऊया आता. इकडून वरचा रस्ता तिकडेच जातो जिकडे आम्ही स्टार्ट केलेला. तिकडून लेफ्ट टर्न घेतलेला. मला रस्ता नाही तर मग तिकडून लेफ्ट टर्न घेतलेला, तिकडून हा रस्ता जातो. खालचा रस्ता पण तिकडे पुढेच जातो. खालच्या रस्त्यामध्ये एकदा पप्पांसोबत गेलो होतो. कुठून वरून जाऊया ना. चला वरच्या रस्त्याने जाऊया, जिकडून स्टार्ट केलं होतं तिकडे पोचू. च्या गावात आज मज्जा आली रे. आज रनिंग करायला मज्जा आली. इज्जत आहे भाई. मंगेशी बोललो होतो ना मी, टँक वगैरे ठेवले तिथे कुठल्या टाईप आहे बघा इकडे. हो टँक दाखवतो नीट. मस्त वाटतं रे बघून. झालं हे रस्त्यानं कंटिन्यू करू रनिंग. तर मित्रांनो 5 किलोमीटर कंप्लीट झाले. जिथे आलेलो म्हणजे बघा इथून स्टार्ट केलं होतं, पुढे तिथून स्टार्ट केलं होतं ना, तिथं येऊन 5 किलोमीटर कंप्लीट झाले. म्हणजे काल 1 किलोमीटरमध्ये प्रॉब्लेम झाला 4 किलोमीटर करण्यात सुद्धा. पण आज पूर्ण 5 किलोमीटर मारले, स्लो मारलेत. 40-45 मिनटात झाले. खूप डिस्टन्स जास्त आहे. तर मित्रांनो 5 किलोमीटर कंप्लीट झाले. इथेच येऊन हे बघा इकडून आम्ही स्टार्ट केलं होतं. ह्या साईडून आलो आम्ही, पुढून आलो इकडे आम्ही लेफ्ट टर्न घेतलेला. त्या साईडला लाईट्स वगैरे नाहीत, थोड्या रस्त्यावर लाईट नाहीत, पण पुढे आहेत लाईट्स. इकडून एवढा आम्ही लेफ्ट घेतलेला. तिकडून असं पूर्ण फिरून इकडून हे बघा आपण आला. पूर्ण 5 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. आणि आजचा 5 किलोमीटर खूप जास्त वेळ गेला. 40 जास्त मिनटं गेली, पण 5 किलोमीटर कंप्लीट झालं. या गोष्टीचा आनंद होतो. तिथून आता पुढे परत तिथपर्यंत जाऊन करूया ना, कंप्लीट करूया. स्लो केले रनिंग, पण बिगिनरसाठी खरंच म्हणजे जर आता सुरुवात करतो आहे, पहिल्यापासून सुरुवात करतो आहे, तर ही सुरुवात चांगली आहे. स्लो रनिंग करतो आहे. इथून पूर्ण आता कंप्लीट करूया पुढे तिथपर्यंत. 6 किलोमीटर कंप्लीट भाई, पूर्ण 6 किलोमीटर कंप्लीट झाले. आता
जे आम्ही बघा इथून स्टार्ट केलं होतं. तुम्हाला पहिला बघितलं असाल, इथून स्टार्ट केलं होतं. इथून पूर्ण फिरून त्या रस्त्याने गेलो, त्या रस्त्याने इथे येऊन क्रॉस करून इथे कवर केलं. 6 किलोमीटर अंतर झालं आहे. 52-53 मिनटात झालं आहे ते. मला दिसलं तर मी स्क्रीनशॉट लावेनच. मी 6 किलोमीटर कमी या गोष्टीचा मला आनंद होते, कारण मी तर अजून 6 किलोमीटर नसते मला. आणि ह्याच्या पण ह्यानी दुसऱ्या रनमध्ये मारला नाही 6 किलोमीटर. पहिल्या कालच्या ज्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पहिलं असेल तुम्ही ह्याला 1-1.5 किलोमीटरमध्ये क्रॅम्प आला. आणि ठीक आहे, क्रॅम्प साहजिक आहे, नॅचरल आहे. इथं सर्वांना कोणाला येतोच क्रॅम्प. तर आज पुरं 6 किलोमीटर कंप्लीट केलं आहे. ठीक आहे, 1 तास लावलेला आम्ही पुढं 6 किलोमीटर कंप्लीट केलं. 1 तास लागला, खूप जास्त वेळ आहे. पण खरंच खूप म्हणजे मोठी गोष्ट अचीव केल्यासारखं असं वाटतंय. चला हे अजून पण धावलो असतो, पण आता मी इथे स्टॉप करतो. पुढे करूया की पुढे कुठं गार्डनला आणि ते जायचं. ठीक आहे, इथे गार्डनला जाऊ, तिथे थोडा वॉर्मअप करू आम्ही. आणि खरंच खूप मस्त वाटतंय. तुला कसं वाटतं 6 किलोमीटर कंप्लीट केली? काल 1.5 किलोमीटर ठीक होतं, पण 4 किलोमीटर आम्ही कसे मारलेले. आणि आज 6 किलोमीटरचं कसं वाटतं? हां, बरं वाटतं ते साईडला प्रॉब्लेम. हां बाई, ठीक आहे, कंप्लीट झालं 6 किलोमीटर. पुढे जाऊ आम्ही. तर मित्रांनो, आम्ही आलो आता गार्डनला. जरासंच अंतर आहे. आम्ही आता थोडी स्ट्रेचिंग करून घेतो. आता धावून आलो आहे. धावण्यापूर्वी थोडी स्ट्रेचिंग केली, त्यामुळे जरा बरं वाटलं की पूर्ण रन कंप्लीट केलेला. 6 किलोमीटर कंप्लीट केलेले. वेळ जास्त केला 6 किलोमीटर, म्हणजे 1 तास खूप झाला 6 किलोमीटरसाठी. पण आम्ही हलवलं. आता 1 तास लागला आहे. पुढच्या वेळी 50 मिनटं लागतील. अजून कमी येईल 40 मिनटं वगैरे कमी अंतर येईल. आज पण हा काहीतरी नवीन शिकला आहे भाई, की थोडंफार रन कसं करायचं ते. सॉरी कॅमेरा हल्ला म्हणून. पण हा थोडा कमी ह्याच्यामध्ये मला जास्त अंतर टाकत होता, जास्त एनर्जी जात होती. मी बोललो जरा स्लो धाव, पण ठीक आहे, चांगलं कवर केला. हळूहळू स्टार्टिंगला त्याला जमलं नाही, पण नंतर तो कवर करायला लागला, जवळजवळ यायला लागला माझ्या. तर आता थोडी स्ट्रेचिंग करून घेतो आम्ही, रन करून आलो तर. नंतर पुढे सॅलेड वगैरे खायचं म्हणतो आहे. तर मित्रांनो बघा, रुद्रन स्पॉन्सर केलं आहे. तर आता आपण खाऊया हे, आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. 6 किलोमीटर कंप्लीट झाले. त्याचा उसका जशन भाई. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.